हॅलो, नमस्कार ताई. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला माझी डीमार्टची खरेदी दाखवणार आहे. तर डीमार्टमधून आम्ही काय काय सामान घेतो ते मी दाखवणार आहे. ही बघा, अशा प्रकारे मोठी लिस्ट आहे. 5,500चा सगळा बाजार आहे. हे बघा, अशा प्रकारे हे टोस्टचे पुडे दोन. मुलं असल्यामुळे जास्त लागतं. संध्याकाळच्या मुलांना काहीतरी लागतं सकाळजवळ. निरमा पुडा, त्याच्यानंतर बदाम महिन्याचे अर्धा किलो लागतात. कारण सगळे आम्ही संध्याकाळी मी भिजायला टाकून सकाळी मुलांना पण आणि आम्ही पण खातो, त्याच्यामुळं ते लागतं आम्हाला तेवढं. आणि हे आता थंडीच्या दिवसात चांगलं असतं च्यवनप्राश मुलांसाठी. सर्दीचा वगैरे त्रास होत नाही त्याच्यामुळे. नंतर हे कोलगेट, त्याच्यानंतर साबणं, रिनची साबणं एवढी 4 मला महिन्याला लागतातच. काय मशीन असल्यामुळे कधी कधी मग मशीनला लावून होतं, त्याच्यामुळे काय बास होतं तेवढी. त्यानंतर मिठाचा पुडा, आणि देवाचे काही सामान, अगरबत्ती, बरंच काही, पावडरचा डब्बा. त्याच्यानंतर ही म्हणजे नॉनव्हेज वगैरे असलं तर लसूणची पेस्ट वगैरे बरी पडते म्हणून हे एवढं एक आणलेली आहे. त्यानंतर ही खारीक आहे, जे की मी आता म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे, डिंक लाडू, त्याच्यामुळे हे आणलेले आहे. त्याच्यानंतर खसखस ही त्यासाठीच आणलेली आहे. खूपच महाग आहे खसखस तर. एवढी 50 ग्रॅम खसखस 102 रुपयाची आहे ताईंनो. त्यानंतर ही मुलांसाठी बिस्किट. त्यानंतर हे बिस्किट खरंच चांगलं आहे ताईंनो, तुम्हाला खायचं असेल तर बघा तुम्ही. न्यूट्री चॉईसचं मस्त आहे बिस्किट, घेऊन बघा तुम्ही. त्याच्यानंतर नॉनव्हेजसाठी मी हा एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरते. एवढा 1 महिनाभर जातो मला त्याच्यामुळं. आणि आधीमध्ये पावभाजी वगैरे बनवायची असेल तर हा एक पावभाजी मसाला आहे. आणि महिन्यातून एकदा का होईना आमच्याकडे बिर्याणी बनते, त्यासाठी हा बिर्याणी चिकन बिर्याणी मिक्सचा मसाला आहे, तो एक. म्हणजे मुलांसाठी पॉपकॉर्न बनवण्यासाठी मका आहे, हे एक पॅकेट. हे मॅगीचे मुलांसाठी. त्यानंतर पास्ताचा हा असा मी एक साधा पॅक आणलेला आहे, आणि ह्याच्यापासून आपण घरी बनवून करण्यासाठी घेतलेला आहे. ते बघा, मॅगीचे पुडे. त्यानंतर मुलांसाठीच आहे डार्क फॅन्टसी. भरपूर म्हणजे मुलांचेच सामान होते हे बघा. ही कॅडबरी, बिस्किटची पुडी, हे बघा ओरिओ आवडतो मुलांना, घ्यायला लागतो. त्यानंतर मुलासाठी छोट्या बॉर्नव्हिटा मी काही जास्त देत नाही, पण अधूनमधून देण्यासाठी आपलं आणलेलं आहे. त्यानंतर हार्पिक आहे टॉयलेटसाठी. त्यानंतर हे बघा केक, चॉकलेट केक. नंतर अधूनमधून आमचं म्हणजे महिन्यातून एकदा उपवास राहतो, संकष्टी वगैरे असते, त्याच्यामुळं शाबू आणलेला आहे अर्धा किलो. आणि आता मार्गशीर्ष गुरुवार आहेत तर मला म्हणजे गुरुवारचं मी थोडंसं बनवते त्याच्यासाठी. आणि हा फ्राईड शेजवान राईस आहे, शेजवान राईसचा मसाला आहे. हा पण चांगला आहे ताईंनो. तुम्ही म्हणजे शिळा भात वगैरे असेल त्याच्यात म्हणजे आपण व्हेजिटेबल वगैरे टाकून जर हा मसाला टाकला ना, भात एकदम टेस्टी होतो. तुम्ही करून बघा. हा बघा, हा मसाला आहे शेजवान फ्राईड राईसचा. नंतर मोहरी वगैरे आपले हे महिन्याच्या महिन्याला लागतेच. त्यानंतर हे पिझ्झा मिक्स मॅजिक हा मसाला आहे. डीमार्टला मला दिसला म्हणून घेतला. हा पण चांगला आहे ताईंनो आपल्याला, म्हणजे घरच्या घरी ओरिगानो वगैरे त्याचाच प्रकार आहे हा मसाला. म्हणजे आपण म्हणजे घरी पिझ्झा वगैरे बनवला तरी हा चालतो. सीझनिंग मिक्स आहे.
त्याच्यामुळं आणि म्हणजे बाकीचं पास्तावर वगैरे पण चालतं, त्याच्यामुळं युजफुल आहे हा पण. त्यानंतर डव साबण आम्ही वापरतो. त्यानंतर हे भांड्याची साबण. त्यानंतर हा आगरी तडका म्हणून एक ब्रँड आहे मसाल्याचा, हा पण चांगला आहे. हा मी एक त्यावेळेस घेतलेला आहे गरम मसाल्याचा. बघूया म्हणलं ट्राय करून कसा आहे काय. त्यानंतर हे मुलांसाठी बालाजीचा खाकरा घेतलेला आहे. आणि हे बघा इलायची. इलायची तर लागतेच आपल्याला महिन्याच्या महिन्यात. नंतर पापड पण उडदाचे खूप आवडतात आमच्या मुलांना. उन्हाळ्यात केलेले सगळे संपून गेले, त्याच्यामुळं हे आता मी आणलेले आहेत. तर एवढं महिनाभर जातात त्याच्यात. त्यानंतर ही गुळाची ढेप आहे. आम्ही म्हणजे साखरेपेक्षा गुळ जास्त यूज करतो, त्याच्यामुळं आम्हाला महिन्याला लागते एक किलोची आहे गुळाची ढेप लागते. म्हणजे जेवढा काळ्या कलरचा गुळ असेल ना तेवढा तो म्हणजे ऑर्गॅनिक असतो आणि प्रोसेस कमी केलेला चांगला असतो. आणि पिवळा जो दिसतो ना त्यात म्हणजे केमिकल असतात, त्याच्यामुळं पिवळ्या कलरचा जास्त गुळ घ्यायचा नाही. चिक्की गुळ म्हणून वगैरे असतो ना ते. त्यानंतर हे अंजीर मुलांसाठी, म्हणजे सकाळी रोज सकाळी मुलांना ड्रायफ्रूट देते, त्याच्यामुळं हे आपलं भांड्याचं मुलांचे बिस्किट. आणि हा शॅम्पू आहे लॉरियल पॅरिसचा. तर ताईंनो तुमचे म्हणजे केस जास्त डॅमेज वगैरे झालेले असतील तर हा चांगला आहे शॅम्पू. मला वाटतं हा 190चा आहे, तर मला 177ला का काय पडलाय 200 ml चा. तर हा महिनाभर जातो आम्हाला, त्याच्यामुळं बास होतो एवढा. तर चांगला आहे हा शॅम्पू, वापरून बघा तुम्ही. हेअरफॉल वगैरे बराच कमी होतो, कारण माझा खूपच हेअरफॉल होत होता. हा लॉरियलचा शॅम्पू वापरते तेव्हापासून कमी झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा वापरून बघा. पोहे पोहे आम्हाला लागतात, म्हणजे आठवड्यातून 2दा-3दा पोहे बनतात, त्याच्यामुळे 1.5 ते 2 किलो पोहे महिन्याला आम्हाला लागतात, म्हणजे लागतात त्याच्यामुळे. त्यानंतर ही चिक्की मुलाला आवडते, त्याच्यामुळे डिमार्टची घेतली आहे. फोडलं पण मुलांनी काय काय सांगून. हे डवबार. त्यानंतर ह्या खजूर आहेत, चांगलं नटराज ब्रँड चांगला आहे, त्याच्यामुळे ह्या आणलेल्या आहेत नटराजच्या. मुलांना म्हणजे ड्रायफ्रूट सकाळच्या असतात ना, त्याच्यामुळं सगळं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, पण खूपच महाग आहे ड्रायफ्रूट. मला वाटतं म्हणजे आमचे 1.5 ते 2 हजार ड्रायफ्रूटच जात असतील. त्यानंतर हे अक्रोड नटराजचं घेतलेलं आहे, अर्धा किलोचा पॅक आहे. आपण मला वाटतं 651चा आहे, पण कमीच पडला असेल. मला ते आहे याच्यावरती बघायला लागेल. त्याच्यानंतर ते आहेत मनुके, काळे मनुके. ते पण म्हणजे रक्तवाढीसाठी वगैरे मुलांसाठी चांगले असतात, त्याच्यामुळे सकाळी मुलं माझी शाळेत जाताना काय खाऊन जात नाही, तर हे ड्रायफ्रूटच सकाळचं खातात. दूध वगैरे मागत नाहीत. मी देवासाठी वात आणलेली आहे. त्यानंतर हा लिप बाम आणला आहे हिमालयाचा, थंडी आहे ना आता त्याच्यामुळे. त्यानंतर हा स्क्रब स्पॉन्ज घेतलेला आहे, रिफ्लेक्सचा आहे. हा 36 रुपयाचे 3 घेतले, त्याच्यामुळे मी घेतले. तर म्हणजे हा आपलं विम जेल वापरलं वगैरे तर हे स्पंज मी चांगलं पडतो घासायला, त्याच्यामुळे घेतलं. आणि हे म्हणजे विमचे हे पण घेतलेलं आहे लिक्विड जेल, कारण नॉनव्हेज वगैरे असलं तर म्हणजे मच्छी अंड्याचा कसं भांड्याला वास राहतो ना, त्याच्यामुळे मग हे जर हे वापरले तर वास येत नाही भांड्यांना, त्यामुळे मी ते आणते. मी बघा मुलांचंच सामान आहे सगळं, म्हणजे खाण्याचंच सामान जास्त. त्याच्यानंतर चहा सोसायटीचा आहे. हा काय म्हणजे मुलं आणि कोणच पेत नाही घरात, फक्त मी एकटी पेते चहा, त्याच्यामुळे एवढा मला महिनाभर जाऊन शिल्लक राहतो. त्यामुळे आहे चहापत्ती आणि काजू आणलेले आहेत थोडेसे. मला ते आता डिंक लाडू बनवायचे, त्यासाठी मी हे छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये पॅक आणलेले आहेत. नंतर मॅगी, बिस्किट, विम बार आणि हे खोबरं आहे.
खोबरं आणलेलं आहे. ते मुलांसाठीच आहे हर्षीजचं. कधी मध्ये म्हणजे मुलांना चटरपटर लागतं द्यायला, त्याच्यामुळे ते आणलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा तेल पिशव्या अशा म्हणजे वेगळ्या पिशवीत आणते मी. हे मग अदलून बदलून तेल वापरतो आणि त्याच्यामुळे हे बघा अशा 5 ते 6 पिशव्या मला महिन्याला लागतातच तेलाच्या, कारण मुलांना काय काय तळून वगैरे द्यायला लागतं त्यासाठी. तेल पिशव्या, सोयाबीनच्या फक्त स्वस्त आहे पिशवी, बाकीच्या सगळ्या पिशव्या महाग आहेत. राईस ब्रँडचं पण काय एवढे महाग नाही. सपोला गोल्डची सगळ्यात महाग आहे पिशवी. असं म्हणतात की तेल आदलून बदलून खावं, त्याच्यामुळे आम्ही असं पाऊचच आणतो. तर हे 6 पाऊच आम्हाला महिनाभर आरामात जातात. आमच्याकडे कसं नॉनव्हेज वगैरे जास्त खाण्यात असल्यामुळं आम्हाला लागतात. त्याच्यामुळं बघा ताईंनो, एवढा म्हणजे डीमार्टचा सामान 5,500 वाटते का हे, पण आहे आता काय करायचं. तर आपल्याला म्हणजे डीमार्टला खरेदी केली तर बरंच म्हणजे सेविंग होते आपली. आता 5,500 झालेत, पण मला वाटते 1,600 का 1,700 रुपये एवढ्या सामानात आमची सेविंग झालेली आहे. कारण बाहेर आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर जी वस्तू 20 रुपयाला असते ती डीमार्टमध्ये आपल्याला 13-14 रुपयात, म्हणजे 5-6 रुपये प्रत्येक ह्याच्यात म्हणजे क्वांटिटीनुसार आपली बचत होते. त्याच्यामुळं डीमार्टचा बाजार केलेला आपल्याला परवडतं. त्याच्यामुळं अशा प्रकारे बघा आमचं डीमार्टला महिन्याला म्हणजे मला एवढं सगळं सामान लागतं. कधी जास्तही होतं, त्याच्यामुळं काय चालतंय. आता काय मुलं असल्यामुळं मुलांचं खाण्याचं जास्त आणि ड्रायफ्रुट्स वगैरे, बाकीचं डाळी वगैरे मी काय घेत नाही, कडधान्य वगैरे, कारण सगळं गावाकडून शेंगदाणे डाळी वगैरे गावावरूनच असतात. त्याच्यामुळं आणि गुळाचा जास्त वापर असल्यामुळं साखर काय आम्ही जास्त वापरत नाही, त्याच्यामुळे साखर पण नसते. आणि तर असं आहे आमचं डीमार्ट खरेदी तुम्हाला दाखवली आहे. तर ताईंनो, प्लीज माझे व्हिडिओज तर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओना लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा आणि कमेंट पण करत जा. माझं काही चुकत असेल तर प्लीज म्हणजे मला सपोर्ट करा. एक मराठी माणूस म्हणून काहीतरी म्हणजे सपोर्ट करा आणि काहीतरी घर बसल्या करण्यासाठी करायचं म्हणून मी हा प्रयत्न करत आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.